न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ अफिया पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड. महिला सन्मान सप्ताहाचं खेड नगर परिषदेत आयोजन, महिला कर्मचाऱ्यांचा होणार गौरव. मोरवंडे बोरज येथे त्रैवार्षिक पालखी भेट असंख्य भाविकांच्या साक्षीने संपन्न. श्री झोलाई देवी मुळगाव सवणसगावचा शिमगा उत्सव उत्साहात साजरा. सीए फाउंडेशन प्रवेश परीक्षेत रोटरी स्कूलचे 3 विद्यार्थी चमकले. सविस्तर वृत्त. 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने नगर परिषदेमध्ये महिला सन्मान सप्ताह आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत खेड नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी, स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या महिला तसेच खेड पोलीस स्थानकात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण सभापती रसिका राकेश खेडेकर यांनी दिली. या उपक्रमाचा उद्देश समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हा आहे. नगर परिषदेतील स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या महिला शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, तर पोलीस विभागातील महिला कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना खेड नगर परिषदेचे गटनेते निकेतन पाटणे यांनी महिलांना मिळालेल्या 50% आरक्षणाबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की हे आरक्षण केवळ राजकीय आरक्षण नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी दिलेलं आरक्षण आहे. महिलांनी विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली असून समाजाच्या प्रगतीत त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला खेडच्या प्रथम नागरिक माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, तौसिफ खोत, स्वप्नील सैतोडेकर, प्रेमल चिखले, राजेश बुटाला, यश खेडेकर, रसिका खेडेकर, नीता आमरे यांच्यासह खेड नगर परिषदेच्या सर्व नगरसेविका, नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महिला सन्मान सप्ताहाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खेड नगर परिषदेच्या महिला नगरसेवकांनी महिला दिनानिमित्त आपले परखड मत देखील व्यक्त केले. जाणून घेऊया काय म्हणाल्यात त्या. आज खेड पंचायत समिती येथे सभापती पदासाठी सौ आफिया पालेकर आणि उपसभापती पदासाठी श्री सुनील मोरे यांच्या निवडीचा अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते आणि सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार संजयराव कदम, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, जिल्हा प्रमुख श्री शशिकांत चव्हाण, उद्योजक शैलेश शेठ कदम, खेड तालुका प्रमुख आणि सुकिवली जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, पंचायत समिती सदस्य आणि प्रतोद महेंद्र भोसले, महिला उपसंघटिका सुप्रिया पवार, महिला तालुका संघटिका मुक्ता भोसले, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री झोलाई देवी मुळगाव सवणस येथील यंदाचा शिमगा उत्सव ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव भगव्या ध्वजांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईनं न्हाऊन निघालं होतं. या उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे श्री महादापुरी सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये गावातील लहान मुले आणि महिलांनी आपल्या सुप्त कलागुणांचं दर्शन घडवलं. 3 मार्च रोजी पहाटे पारंपरिक विधीनुसार होळी आणि होमदहन करण्यात आलं. यावर्षीच्या उत्सवात एकी हेच प्रबळ शस्त्र असा संदेश देत आबालवृद्धांनी उत्साहानं सहभाग घेतला. यामुळे गावातील एकीचा वारसा अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळालं. शिमगा उत्सवाच्या निमित्तानं 7 मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पारंपरिक नऊवारी साड्या आणि भगवे पेठे परिधान करून महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच महिलांना पालखी नाचवण्याचा बहुमान मिळाला, जो या उत्सवाचा ऐतिहासिक क्षण ठरला. या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन मुळगाव ग्रामस्थ आणि मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सनस साहेब यांनी या उपक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचं कौतुक केलं. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मान्यवरांना गौरवण्यात आलं असून दरवर्षी याच चैतन्याने उत्सव साजरा करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला. सध्या कोकणामध्ये शिमगा उत्सवाचा धूमधडाका सुरू आहे. अनेक गावच्या ग्रामदेवता या गावकऱ्यांच्या घरामध्ये येत असतात. अशातच अनेक ठिकाणी जत्रा उत्सव देखील होतात. यामध्येच खेड तालुक्यातील मोरवंडे गावची ग्रामदेवता आई आणि बोरज गावची ग्रामदेवता यांची 3 वर्षांनी दोन्ही गावच्या सीमेवरती अनोखी भेट होते. ही भेट म्हणजे बहीण भावाच्या नात्याची भेट असल्याची आख्यायिका आहे. ही भेट पाहण्याकरता संपूर्ण तालुक्यातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. पालखी भेट सोहळ्यादरम्यान ढोल ताशांचा गजर, सनई सुरांचा आवाज आणि विशेष म्हणजे महिला लेझिम पथकाने ठेका धरत या पालखी भेट सोहळ्यात लक्ष वेधून घेतलं होतं. खेड येथील साथी महिला सामाजिक विकास संस्थेतर्फे नेहमीच जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. महिलांना वर्षातून एकदा आनंद न देता तो रोज देता आला पाहिजे या हेतूनं ही संस्था रोज नवीन नवीन उपक्रम घेत असते, जेणेकरून महिलांना आनंदी जीवन जगता येईल. कधी महिलांसाठी वेगवेगळी प्रशिक्षणं, तर कधी खेळ, तर कधी सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन, सहल असे विविध कार्यक्रम या संस्थेमार्फत घेण्यात येतात. महिलांना आपल्या मनाप्रमाणे जगता यावं हाच या संस्थेचा उद्देश आहे, असे वक्तव्य संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव यांनी केले. नयना जाधव यांनी समस्त महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या CA फाउंडेशन प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेतील 3 विद्यार्थ्यांनी गुणांचा उच्चांक गाठून रोटरी स्कूलची CA प्रवेश परीक्षेतील यशोगाथा कायम राखली. CA कोर्सच्या प्रवेश परीक्षेसाठी CA फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेकरता संपूर्ण देशभरातून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं प्रविष्ट होतात. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेतील 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर एकूण 400 गुणांच्या परीक्षेत ईशान लोकरे, जुईली पाटील, सलोनी दिवेकर यांनी उत्तम गुण मिळवून CA फाउंडेशन परीक्षेत यश मिळवलं. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.